तर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता उमेदवारांचा प्रचार हा शेवटच्या टप्प्यात सुरू आहे। संपूर्ण प्रचारात आजही शिवसैनिक वडापाव आणि चहा एवढ्या रसदेवर दिवसभर प्रचार करताना दिसतायत। शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या शिवडी मतदारसंघात उमेदवारांचा प्रचार संपल्यावर वडापाव आणि चहाचा आस्वाद घेत पुढील प्रचाराचं नियोजन करताना ते दिसून आले। यावेळी उमेदवार आणि शिवसैनिकांसोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी उदय जाधव यांनी। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। अनेक जणांचे प्रचार देखील आता संपुष्टात आलेले आहेत आणि आता काही सोसायट्यांच्या ज्या कॉर्नर मीटिंग आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। त्याचबरोबर चहा मीटिंग जे आहेत त्या देखील आता सुरू झालेल्या आहेत। मुंबईतल्या शिवडी भागामध्ये आता आपण आहोत आणि शिवडी भागामध्ये पाहत असाल सर्वसामान्य शिवसैनिक आपला प्रचार जे आहे ते करत आहेत, वडापाव भजी खात आणि चहाचे एक घोट घेत। कारण शिवसेना ही ओळखली जाते सर्वसामान्य नागरिकांची। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना घडवली ती सर्वसामान्य कामगार वस्तीतल्या या शिवसैनिकांपासून कार्यकर्त्यांपासून, आणि हे कार्यकर्ते फक्त वडापाव खाऊन संपूर्ण दिवसभर आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना आपल्याला आजही करताना पाहायला मिळतं। आपल्या सोबत आहेत सचिन पडवळ जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्यांचा प्रचार करत असताना आपल्या कार्यकर्त्यांसोबत चहा आणि वडापावचा देखील आस्वाद घेत आहेत आणि प्रचार देखील सोबत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत सचिन पडवळ, आपण त्यांची बोलूया। सचिनजी, काय सांगाल, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा निवडणुकीचा प्रचार करायचे त्यावेळेला शिवसैनिकांसोबत वडापाव आणि चहा असायचा, आजही शिवसैनिकांसोबत वडापाव आणि चहा आपल्याला पाहायला मिळतोय? नक्कीच निवडणुकींमध्ये आम्ही मुद्दामून ज्या ठिकाणी नाक्यावर जमतो त्या ठिकाणी दिवसभर प्रचार करून सर्वजण दमलेले असतात। अशा वेळेला आम्ही दुपारी किंवा संध्याकाळी वडापाव खाऊन त्या ठिकाणी आम्ही चहा करून एकत्र चर्चा करत असतो आणि पुढची निवडणुकीची रणनीती कशी असावी, पुढच्या 5 दिवसामध्ये आता नेमका कशा तऱ्हेने प्रचार करायचा ह्यावर आमचं विचारमंथन असतं आणि विचारमंथन करून आम्ही प्रचाराला निघत असतो। आपल्या या प्रभागात 206 मध्ये म्हणजे शिवडी विधानसभेमध्ये मनसेचे सर्व कार्यकर्ते स्वतः पायाला भिंगरे लागले पळत आहेत। काल परवा दिवशी नांदगावकर साहेब स्वतः परवा दिवशी सचिन भाऊच्या प्रचाराला होते, स्वतः 2 बिल्डिंग चढल्यात, सर्व मतदारांना आव्हान केलं की हा माझा उमेदवार आहे, ठाकरेंचा उमेदवार आहे आणि कसल्याही परिस्थितीत जिंकून आलं पाहिजे। त्यांचे वडील स्वतः आहेत ना, त्या कोविडच्या काळामध्ये दुर्दैवी त्यांचं हे झाल्यानंतर मग ते खचित गेले आमच्या वाड्यासाठी ना, ते ना त्यांनी आपला जीव दिलाय आणि दाखवलाय। डॉक्टरांची टीम उभी केली आहे हो, आणि ईस्टमधून ना पासून सगळ्यांच्यासाठी उभी केलेली आहे। सचिन भाऊ पडवळ एक योग्य निवड, सचिन पडवळ, सचिन पडवळ, सचिन पडवळ त्यांना दिसून येते। आणि हे सर्व कडवट शिवसैनिक जे आहेत ते सचिन पडवळ यांच्या सोबत आहेत आणि ते सर्व कडवट शिवसैनिक एक साधा वडापाव आणि चहा यांच्यावरती संपूर्ण प्रचार मोहिमेमध्ये सचिन पडवळ यांच्यासोबत आपल्याला संपूर्ण प्रचार करताना पाहायला मिळतात। आणि हीच खरी शिवसैनिकांची ओळख आहे आणि त्याचमुळे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पूर्ण आत्मविश्वास आहे ही महापालिका निवडणूक जिंकण्याचा। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।